सरकार। तर मित्रांनो पाहू शकता की हे अकोट आहे, अकोट। आणि अकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पाहून घ्या तुम्ही किती भव्य आणि दिव्य स्वरूपात बसलेले आहेत। आणि अशी कोणाकोणाची इच्छा आहे की बा आपल्या दर्यापुरातही असेच महाराज बसले पाहिजेत किंवा असेच सेम जसा पाहू घ्या पूर्ण पाहून द्या भाऊ, इकडे फिरवा, हे बघा पूर्ण पाहून घ्या तुम्ही किती जबरदस्त पैकी एकदम असं वाटतं की आपण महाराजांच्या किल्ल्यावरच आहोत। तर मित्रांनो आपल्या दर्यापुरातही असेच महाराज आले पाहिजेत असं कोणाकोणाला वाटते। आणि आपल्या इथं खरोखर असे महाराज बसणार काय? आणि मला तर नाही वाटत की बा आपल्या दर्यापूरमध्ये एवढं भव्य दिव्य स्वरूपात बसणार म्हणून, कारण की त्याच्यासाठी लय मोठा कलेजा पाहिजे आणि आपल्या दर्यापूरकरांजवळ एवढा मोठा कलेजा आहे नाही। पण अकोटवाल्यांनी एक बसून दाखवलं की पाहू शकता तुम्ही, हे बघा किती जबरदस्त पैकी असा जबरदस्त म्हणजे पाहून घ्या पूर्ण किल्ला असं वाटतं की आपण एकदम त्यांच्या जुन्या काळातच आलेलो आहोत। एक नंबर महाराज इथं तुम्हाला पाहायला मिळतात। केलेलं काम आहे अकोटवाल्यांनी। तर आता पाहू शकता तुम्ही, मला असं वाटते अकोला जिल्ह्यातील सर्वात एक नंबरचं काम जर म्हणत असाल तर हेच वाटते, काऊन की अकोटमध्ये सर्वात जबरदस्त काम जरी म्हटलं तरी हेच आहे। आणि मी तो म्हणतो अकोटची आणबान शान जरी म्हटली तरी चालते, की कारण की एवढं जबरदस्त पैकी पाहू शकता तुम्ही, बघा। आणि हॉल पहा किती मोठा आहे, पूर्ण हॉल पाहू शकता की प्रत्येक मावळे आपले इथेसा तुम्हाला पाहायला मिळतील। शिवाजी महाराजच्या सोबतची पूर्ण टीम इथेसा तुम्हाला पाहायला मिळते। पाहून घ्या व्हिडिओ। जर मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की हे सांगा फक्त की आपल्या दर्यापूरमध्ये खरोखर असं होऊ शकते काय? मला तर वाटते होऊ नाही शकत, पण तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा की आपल्या दर्यापुरातही बा असं भव्य दिव्य स्वरूपात असा एक जबरदस्त पैकी महाराजांचा माहोल आपल्या दर्यापूरमध्येही होऊ शकते। असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि सांगा। ठीक आहे, धन्यवाद।